केअरटेकर भाग 26. सकाळ झालेली असते. खिडकीतून येणारा मंद सूर्यप्रकाश हलकेच त्यांच्या खोलीत झिरपत असतो. खूप दिवसांनी एक अशी सकाळ होते जिथे अलार्म लावलेला नव्हता. त्यामुळे आपल्या मीरा मॅडम अगदी निवांत गाढ झोपलेल्या होत्या. रात्री झोपेतच ती आपोआप बेडवर नीट सरकलेली असते. तिच्या मांडीवर काल रात्री आरवचे डोके विसावलेलं होतं. ते डोके आता सरकून बाजूला बेडवर विसावलेलं असतं. दोघंही शांत खोल झोपेत हरवलेले असतात, जणू एकमेकांच्या अस्तित्वात पूर्ण गुंतलेले. आरवला नेहमीप्रमाणे लवकर उठायची सवय होती, त्यामुळे आजसुद्धा तो लवकर उठलेला होता. त्याला लवकर जाग आलेली होती. त्याच्या झोपेतून थोड्या आळसातच शरीराला हालचाल होते. हात पसरून तो थोडा अंग टाकतो आणि मग हळूहळू तो त्याचे डोळे उघडू लागतो. डोळे उघडताच त्याचे लक्ष पहिल्यांदा समोर जातं. पहिली नजर जिच्यावर पडते ती म्हणजे मीरा. कारण मीरा काल रात्री तिथेच त्याच्या बाजूला झोपलेली होती. ती अगदी शांतीने झोपलेली असते. केस थोडेसे चेहऱ्यावरती आलेले, ओठ किंचित उघडलेले. चेहऱ्यावर एक सहज निरागस शांततेचा भाव होता. एक प्रकारची मोहिनी आरवला त्या दृश्यात अडकवून टाकते. तो काही क्षण फक्त तिला निरखून पाहत राहतो. हे क्षण इतके सुंदर का वाटतायत? जणू वेळ थांबला आहे. ती झोपली आहे, पण तिच्या श्वासांचं तालसुद्धा माझ्या मनाला शांत करतंय. हळूवारपणे तो तिच्या कपाळावरून एक भेदरलेला केस मागे सारतो. त्याच्या बोटांचा तो हलकासा स्पर्शही मीराच्या झोपेचं गोडवे अधिकच खोल करत असतो. तेवढ्यात आरव एकदम भानावरती येतो. अचानक काहीतरी जाणवल्यासारखं तो झटकन बेडवरून सरळ बसतो. मनात गोंधळ माजलेला असतो. झोप आणि वास्तव यांमधील सीमारेषा पुसट झाल्यासारखी. क्षणभर तो स्वतःला सावरतो आणि मग नजरेने हळूवारपणे मीराकडे बघू लागतो. ती अजूनही झोपलेलीच असते, अगदी गाढ आणि निश्चिंत. पण त्याचं लक्ष सहज तिच्या हालचालींकडे जातं. झोपेत वळण घेताना तिची साडी थोडी वर सरकलेली असते. पदर हलकासा बाजूला झालेला असतो, पोटावरून आणि थोडासा छातीवरून सुद्धा. आरवची नजर क्षणभर तिथे अडकते. त्याच्या श्वासांचा वेग थोडा बदलतो. मीराच्या चेहऱ्यावर अजूनही तीच शांत झोप दिसत असते. काहीही कळलं नसल्यासारखं. ती फक्त आपल्याच विश्रांतीच्या दुनियेमध्ये हरवलेली होती. शांतपणे ती झोपलेली होती. अलार्म लावला नव्हता, त्यामुळे त्या निवांतपणे झोपल्या होत्या. आरवच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होते. एकाच वेळी त्याला तिचं ते निष्पाप संकोची रूप मोहात पाडतं आणि दुसऱ्या क्षणी त्याला तीव्र अपराधीपणा जाणवतो. तो पटकन नजर दुसरीकडे वळवतो. आरव मनात गोंधळलेला होता. ही माझ्या रूममध्ये, माझ्या बेडवर, मीरा इथे कशी झोपली आणि का? तो अस्वस्थपणे तिच्याकडे पुन्हा एकदा नजर टाकतो. आरवचा श्वास जड झाल्यासारखा वाटतो. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठलेलं असतं. काल रात्री काय झालं होतं? काहीतरी आठवतंय, पण सगळं धूसर आहे. मी एवढा कमकुवत झालो होतो का? क्षणाचाही वेळ न दडवता तो पटकन बेडवरून उठतो. पायात स्लीपर ओढतो आणि तडक स्टडी रूममध्ये निघून जातो. तो पटकन स्टडी रूमचा दरवाजा बंद करतो आणि लॅपटॉप सुरू करतो आणि थेट सिक्युरिटी फुटेज फोल्डर ओपन करतो. घरातल्या कॅमेऱ्यांचे फुटेज बघण्यासाठी. नक्की काल रात्री काय घडलं हेच त्याला बघायचं होतं. एक सेकंद पुढे सरकत होता आणि त्याचे डोळे मोठे होतात. तिथे तो स्वतःलाच पाहतो. रात्रीच्या त्या अशांत क्षणात तो मीराचा हात पकडून काहीतरी बोलत होता. तो थरथरत होता आणि मीरा त्याला थोपटत होती. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, अगदी आईसारखी. त्याला पाणी पाजत होती. त्याने तिला मिठीत घेतलेलं दिसलं, डोळ्यातून अश्रू वाहताना. मग एक क्षण असाही येतो की आरव थेट तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. अगदी लहान मुलं जसं आईच्या मांडीवर विसावतं तसंच. आरव थक्क होतो. त्याच्या मनात अचानक सगळ्या भावना धाव घेऊन लागतात. त्याचे डोळे काचाळतात. त्याला आठवतं ती एकटीच होती, पण तरीही तिने त्याला एकटं वाटू दिलं नाही. आरव स्टडी रूममधल्या खुर्चीत बसलेला होता. लॅपटॉप स्क्रीनवरचे व्हिडिओज फुटेज आता थांबले होते, पण त्याच्या मनात मात्र विचारांचे चित्रपट सुरूच होते. तो मनालाच पुटपुटला, मी नशेत इतकं हरवून गेलो होतो का? मी तिच्यासमोर असं वागलो?
ती काय विचार करत असेल आता माझ्याबद्दल? कदाचित तिला वाटत असेल की मी किती कमजोर झालेलो आहे, भावनांवर ताबा नसलेला, एका रात्रीत तुटून पडणारा. त्याच्या डोळ्यांसमोर ती शांत झोपलेली मीरा पुन्हा एकदा दिसू लागते. तिचं मायेने डोकं थोपटणं, तिचं न बोलता समजून घेणं, पण तरीही त्याला आता स्वतःवरच खूप जास्त राग येत होता. नाही, 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 मला 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 माझं दुःख कोणालाच दाखवायचं नाही. नाही, कोणालाच दाखवायचं नाही. माझ्या कमकुवतपणाचं प्रदर्शन तर अजिबात मला करायचं नाही. मी जे काही आत सोसलंय ते फक्त दुःख माझं आहे आणि ते माझ्यापुरतंच असायला हवं. तो डोळे घट्ट मिटून घेतो, चेहरा दोन्ही हातात लपवतो. हृदयात एक प्रकारचं हलकंसं थरथरणं होतं. तो स्वतःच्याच भावनांपासून पळतोय की स्वतःलाच वाचवत चालला हे त्यालाही कळत नव्हतं. काही वेळ आरव तसा स्टडी रूममध्ये शांत बसून राहतो. मनात विचारांचा कल्लोळ, चेहऱ्यावर शांततेचा एक मास्क. अचानक तो उठतो आणि हळूहळू पुन्हा आपल्या खोलीकडे निघतो. खोलीत पाऊल ठेवतो तर अजूनही मीरा तशीच झोपलेली असते, शांत, निष्पाप, निरागस. त्याचं पाऊल क्षणभर थांबतं. नजर तिच्यावर स्थिरावतात. तो काही बोलत नाही. एक क्षण, फक्त एक क्षण तिच्याकडे बघून तो वळतो आणि थेट बाथरूममध्ये निघून जातो. इकडे मीरा हळूहळू जागी होते. रोज सकाळी नेमक्या वेळेला उठणाऱ्या मॅडम असं निवांतपणे झोपलेल्या होत्या. ती डोळे मिचकावतच आळस देत उठते. डोळे चोळत आजूबाजूला बघते आणि अचानक लक्ष जातं त्या अनोळखी रूमकडे. क्षणातच तिच्या आठवणींची रेषा ताणली जाते. मी इथे, आरव सरांच्या रूममध्ये, मी इथे. ती घाबरून पटकन बेडच्या दुसऱ्या बाजूला बघते. ते इथे आहेत का? ती घाबरून स्वतःच्या मनाशीच विचारते. पण आरव मात्र बाजूला नव्हता. आरव सर कुठे गेले? काल मी तर इथे झोपले. कशी झोपले? मी त्यांना थोडं शांत करायला आले होते आणि मग झोप लागली. तेवढ्यात बाथरूममधून पाण्याचा आवाज कानावर येतो. तिचा चेहरा चिंतेने भरून जातो. सर कधी उठले आणि मला इथे झोपलेलं पाहून काय वाटलं असेल त्यांना? आता ते चिडतील का? काल रात्री इतकं रडत होते, ते ठीक तरी आहेत का आता? ती क्षणभर अस्वस्थ होते. पण मला इथून लवकर बाहेर जावं लागेल, नाहीतर परत ते काहीतरी टोमणे मारतील. ती पटकन बेडवरून उठते, केस मागे घेत त्यांना गडबडीत सावरते आणि हळूच ती आरवच्या खोलीबाहेर पडते. पावलांचा आवाजही न करता ती आपल्या खोलीत परत जाते. मीरा तिच्या खोलीत गेल्यानंतर पटकन फ्रेश होते. केस हलकेच बांधते, साधी साडी नेसते आणि खोल श्वास घेत ती किचनकडे वळते. रात्रीच्या आठवणी अजूनही मनात थोड्या गुंतलेल्या होत्या, पण त्या बाजूला ठेवून ती कामाला लागते. आज खरं तर रविवार होता, सुट्टीचा दिवस. त्यामुळे आज रविवार असल्यामुळे आरव ऑफिसला जाणार नव्हता हे मात्र मीराला माहिती होतं. पण तरीही ऑफिसला जाणार नसला तरी कुठे बाहेर जाणार असेल तर, म्हणून ती वेळ वाया न घालवता झपाझप तयारीला लागते. फ्रीजमधल्या ताज्या भाज्या, चीज, ब्रेड आणि सॉस घेऊन ती एक पौष्टिक आणि चविष्ट सँडविच तयार करते, आरवच्या पसंतीचं. बाजूला कॉफी पण ठेवते, स्ट्रॉंग आणि कमी साखरेची, जशी त्याला आवडते तशी. किचनमध्ये दरम्यान रेडिओवर हलकासा सूर वाजत असतो, पण मीराचं लक्ष त्यात नसतं. ती दर काही मिनिटांनी जिन्याकडे नजर टाकते. ती डायनिंग टेबलवर प्लेट्स ठेवते, वेळेकडे नजर टाकते. 10 वाजलेत आता, अजूनही नाहीत आले खाली. थोड्या काळजीने पण मनात शांत राहण्याचा प्रयत्न करत ती नाश्त्याची प्लेट उचलते आणि जिना चढून वर जाते. तिच्या पावलांचा आवाजही अगदी हलका वाटत होता, जणू खोलीतल्या शांततेचा भंग होऊ नये असं तिला वाटत होतं. ती आरवच्या रूमसमोर थांबते. दार बंद होतं, पण आतून काही आवाज येत नव्हता. मीरा हळूवारपणे दारावर हात मारते. टकटक. सर, मी नाश्ता आणलाय. आतमधून कोणतंही उत्तर नाही. ती हळूवारपणे दार ढकलते. आत आरव नव्हताच. बेड नीट लावलेला होता. टेबलावर लॅपटॉप चालू होता. स्क्रीनवर काही विंडोज ओपन होत्या. सर कुठे गेले? मगाशी तर बाथरूममधून पाण्याचा आवाज ऐकू येत होता आणि मग आता लगेच कुठे गेले? मीरा थोडी अस्वस्थ होते. अजूनही त्याचं रूम ओपन होतं, पण आत कोणी नव्हतं. ती संपूर्ण मजला चोखाळते, स्टडी रूम, बाथरूम, गॅलरी, इतर कॉर्नर, पण कुठेही आरव दिसत नव्हता. क्षणभर तिचं मन अस्वस्थ होतं. हळूहळू नाश्त्याची प्लेट परत हातामध्ये घेते आणि थोड्याशा गोंधळलेल्या मनाने जिना उतरायला लागते. तेवढ्यात ठॅक ठॅक ठॅक,
एक जड वस्तूंवर सतत होणाऱ्या प्रहाराचा आवाज खोलीभर दणदणाट झाला होता. ती क्षणभर थांबते. हा आवाज जिममधून येतोय का? तिची पावलं आपोआप जिमच्या दिशेने वळतात. ती हळूवारपणे चालत जाते. मनात अनामिक भीती. काहीतरी चुकलंय असं तिला वाटू लागलेलं होतं. जिमचा दरवाजा काचेचा होता आणि त्यामधून आतच सगळं काही दिसत होतं. तिने बाहेरून डोकावलं. सर? त्यातलं दृश्य पाहून मीराच्या अंगावर काटाच उठतो. आरव पंचिंग बॅगवर प्रचंड वेगाने आणि जोरात घाव घालत होता. त्याच्या हातात कुठलाही ग्लोव्ज नाहीत. त्याचे हात आता थोडे सुजलेले आणि रक्ताळलेले दिसत होते. त्याचे केस घामाने भिजलेले, कपडे घामाने ओले होते आणि डोळ्यात प्रचंडपणे राग दिसत होता. हे सगळं काही बघून मीराचं काळीज क्षणभर थांबतं. हे काय चाललंय त्यांचं? का असं करतायत सर? स्वतःच्याच हातावर का मारून घेतायत? काही न विचार करता ती पटकन दार उघडते, आत शिरते, हातातील नाश्त्याची प्लेट बाजूला टेबलावरती ठेवते. सर, बस करा प्लीज. आरव तिच्याकडे बघत नाही. त्याचे हात अजूनही पंचिंग बॅगवर चालूच असतात. स्टॉप इट आरव सर, पुरे झालं. स्वतःला का असा त्रास देत आहात? मीरा थरथरत्या आवाजात ओरडते. तिच्या या शब्दांनी क्षणभर आरवचं शरीर थांबतं. हात हवेतच अर्धवट राहतात. तो हळूच तिच्याकडे बघतो. डोळ्यात राग नाही, फक्त वेदना, एक खोल दुःख आणि कातरता आणि रक्त. मीरा घाबरून आरवच्या समोर येऊन उभी राहते. तिचा काळजीने भरलेला चेहरा त्याच्याकडे रोखलेला असतो. सर, हे काय करत आहात तुम्ही? एवढा राग स्वतःवर का काढताय? स्वतःला दुखापत करून तुम्ही का घेत आहात? हे काही बरोबर नाही सर. प्लीज तुम्ही सर असं काही करू नका. आरव मात्र तिच्याकडे थंड आणि तिरस्काराने बघत असतो. त्याच्या डोळ्यामध्ये असहाय्यता लपलेली असते, पण त्याच वेळी रागाने ओथंबलेली सुद्धा असतात. तू माझ्या गोष्टींमध्ये बोलू नकोस आणि मला काहीही सांगण्याचा तुला काहीही अधिकार नाही. तो थरथरत होता, पण तो शांतपणे म्हणतो. हे घर कोणाचं आहे? माझं आहे. इथे काय करायचं काय नाही हे मी ठरवणार, तू नाही. त्यामुळे तू फक्त तुझं काम आहे ना तेच कर. मीरा त्याच्या रक्तबंबाळ हाताकडे पाहते आणि क्षणभर काळजीने तिच्या डोळ्यात पाणी तरळून जातं. पण तिने ठरवलं होतं, आज ती गप्प बसणार नव्हती. बस. ती अचानक त्याचा दंड घट्ट पकडते आणि त्याला स्वतःकडे वळवते. आरव चकित होतो. पहिल्यांदाच मीरा एवढ्या ठामपणे त्याच्याशी वागत होती. हो, मी आहे केअरटेकर या घरात, ती स्पष्ट आणि शांत पण ठाम आवाजात म्हणते. माझा काही अधिकार नाही हे सुद्धा मला ठाऊक आहे, पण तुम्ही जे काही स्वतःशी वागत आहात ना, ते बघून गप्प बसणं ते अन्यायच आहे ना. आरव रागाने थरथरत मीराकडे बघतो. त्याच्या आवाजात तडका असतो. हे बघ, काय बरोबर आणि काय चुकीचं हे तू मला शिकवू नकोस आणि मी काय करावं काय नाही यामध्ये तू इंटरफिअरसुद्धा करू नकोस. त्याच्या प्रत्येक शब्दाने मीराचं काळीज धडधडू लागलं, पण ती गप्प बसत नाही. तिने स्वतःला सावरलं. अजिबात न घाबरता थेट त्याच्या डोळ्यामध्ये बघत तिनं उत्तर दिलं. का नाही करायचं? का नाही मी इंटरफेअर करायचं? तिचा आवाज आता थरथरत होता, पण तो कमकुवत नव्हता. माझ्यासमोर एक माणूस मरडून पडतोय, स्वतःला हानी पोचवतोय आणि मी फक्त बघत बसायचं का? एका माणुसकीच्या नात्याने तरीही तुम्हाला धीर देणं, समजून घेणं हे माझं कर्तव्य नाही का? आरव काही क्षण शांत राहतो, पण त्याच्या रागाचा विस्फोट होतो. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, मला कोणाच्या आधाराची गरज नाही. माझ्या आयुष्यात काय सुरू आहे काय संपलेलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. पुढे क्षण न थांबता तो विचारतो. मला सांग, काल दुपारी तू माझ्या रूममध्ये का आली होतीस? कोणी सांगितलं होतं तुला माझ्या वस्तूंना हात लावायला? मी स्पष्टपणे सांगितलं होतं माझ्या परमिशनशिवाय त्या खोलीत पाय ठेवायचा नाही. तरीही तू का आलीस माझ्या खोलीत? का हात लावलास माझ्या खाजगी गोष्टींना? आरवचा राग ऐकून मीरा स्तब्ध होते. ती गोंधळते. तिच्या मनात आता फक्त एकच प्रश्न घोळत राहतो. त्याला कसं कळलं? मी पत्र वाचलं आहे हे त्याला समजलं तरी कसं? तो तर काल घरी नव्हता. कोणीतरी पाहिलं का मग? पण या घरात दुसरं कोणी असतं तरी कुठे? ती त्याचं बोलणं ऐकत असते, पण आता तिचं मन फक्त त्या एकाच विचाराने गुंतलेलं असतं. तिच्या डोळ्यांमधून गोंधळ स्पष्ट दिसत होता. का? आता का तू गप्प बसलीस? आता बोल ना. आता कुठे हे तुझं तोंड गेलं? सांग ना, आता सांग ना.
तू माझ्या वस्तूंना हात का लावलास? आरव रागाने मीराचा हात घट्ट पकडतो आणि तिच्या डोळ्यामध्ये रागाने थेट बघत बोलू लागतो. त्याला वाटलं होतं की आता मीरा घाबरेल, पण ती अजिबात न घाबरता त्याच्या डोळ्यामध्ये बघत राहते. खरं तर आरवने खूप घट्ट तिचा हात पकडलेला होता. तिला त्रास होत होता आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. पण तरीही ती अजिबात न घाबरता त्याच्याच डोळ्यामध्ये पाहत बोलते, हो हो मी लावला हात, आणि हे तुम्हाला कसं समजलं मला नाही माहिती, आणि हे तुमच्याकडून लपवून ठेवायचं असं माझं अजिबात नव्हतं. तो बॉक्स खाली पडला आणि त्यातून ते पत्र सापडलं. बाकी काही नाही. मी मुद्दाम तुमच्या वस्तूंना हात लावलेलाच नाही. पण सर, तुम्ही स्वतःला एवढा त्रास का देत आहात? तुमच्याकडे फॅमिली आहे ना, मग तरीही तुम्ही एकटे का राहत आहात? तिच्या शब्दात काळजी आणि खरेपणा दोन्ही स्पष्ट दिसत होते. आणि त्या क्षणाला आरवची मनस्थिती थोडी शहाणली, पण अजूनही तो शांत नव्हता. नाही नाही, मला कोणतीही माझी फॅमिली नाही. आरव कडाडून ओरडतो. म्हणून माझी फॅमिली म्हणून तोंडातून तो शब्दसुद्धा तू काढू नकोस, समजलं? त्याच्या चेहऱ्यावरती आता प्रचंड वेदना आणि संताप स्पष्टपणे दिसत होता. तो तितक्याच जोरात परत पंचिंग बॅगवर हात चालवायला जातो, पण त्याच्या हातात आधी रक्त येत असताना तो अजूनही स्वतःला थांबवत नव्हता. सर प्लीज प्लीज सर, थांबा ना प्लीज. मीरा हळूच त्याच्या दंडाला पकडते. डोळ्यातून पाणी उसळलेलं असतं. आरवचं लक्ष तिच्या डोळ्याकडे जातं. त्या नाजूक अश्रूंनी त्याला क्षणभर स्तब्ध केलं. ती खरंच काळजी करत होती त्याच्यासाठी. तो एक शब्दही न बोलता रागात बाजूच्या सोफ्यावरती येऊन बसतो. त्याच्या हातातून अजूनही रक्त वाहत असतं. मीराला हे बघावेनासं होतं. ती पटकन बाहेर जाते आणि काही वेळातच एक फर्स्ट एड बॉक्स घेऊन परत येते. ती गुडघ्यावर बसते. तो हात दूर लोटतो, पण मीरा त्याच्याकडे रागाने बघते आणि न बोलता त्याचा हात परत हातामध्ये घेते. ती हळूवारपणे त्याची जखम साफ करू लागते. तिच्या हातांच्या थरथरत्या स्पर्शात काळजी होती. अश्रूंनी डोळ्यातून ओघळ घेतला होता आणि नकळत एक थेंब आरवच्या जखमांवर पडतो. तो अचानक तंद्रीतून जागा होतो. आरव शांतपणे तिच्याकडे पाहतो. त्या अश्रूंमध्ये होती एक सहानुभूती, एक गोंधळलेली काळजी, जी त्याने खूप वर्षांपूर्वी गमावली होती. तो काहीही बोलत नाही, फक्त मीराच्या डोळ्यांमध्ये बघत राहतो. पहिल्यांदाच न रागाने, तर हतबल नजरेने. मीरा अजूनही रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण तरी तिचे हात स्थिर होते. ती शांतपणे आरवच्या हातावरची जखम नीट पुसते, मलम लावते आणि काळजीपूर्वक दोन्ही हातांना बँडेज बांधून देते. ती अजूनही गुडघ्यावरतीच बसलेली होती. तिचा चेहरा रडक्या अवस्थेतही खूप शांत आणि समजूतदार वाटत होता. आरव मात्र तिच्याकडे न बघता नुसता जमिनीकडे नजर लावून बसलेला होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची खिन्नता होती, पण ओठांवरती एकही शब्द दिसत नव्हता. सर, मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. मीरा हळूच बोलते. प्लीज, मी बोलू शकते का? नाही, मला कोणाशीही बोलायचं नाही, आरव तीव्र पण दमलेल्या स्वरात म्हणतो आणि तो उठायला लागतो. पण त्या क्षणी मीरा त्याचा हात अलगद पकडते. आरव थबकतो. तो तिच्याकडे पाहतो. त्या नजरेत काहीतरी होतं, एक धैर्य, एक भावना, एक मूक विनंती. फक्त एकदाच ऐकून घे. तो काही बोलत नाही, फक्त तिच्या डोळ्यात बघत राहतो. प्लीज, मीरा फक्त इतकंच सांगते. आरव काही क्षण स्तब्ध होतो, मग हळूहळू परत येतो आणि शांतपणे सोफ्यावरती बसतो. त्याचं मन डळमळतं होतं, पण कदाचित आज तो कोणाला तरी ऐकण्यासाठी तयार होता, आणि कदाचित मीरासाठी हा पहिला क्षण होता आरवच्या मनाच्या बंद दारांपाशी पोहोचण्याचा. मीरा अजूनही गुडघ्यांवरती बसलेली होती. आरवच्या जखमेवर केलेली काळजी आता तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या भावनांमध्ये उतरलेली होती. ती थोडी हळूच म्हणाली, सर, खरं तर तुम्हालाही माहिती आहे, काल नकळतपणे मी तुमचं, म्हणजे तुमच्या आईचं पत्र वाचलं. मीराचे बोलणे ऐकून अचानक आरवचे डोळे वटारून तिच्याकडे बघतो. त्याचा चेहरा एकदम कठोर होतो. आवाजात एक तुटकपणा आणि संताप मिसळलेला. माझी आई नाही ती. माझ्या आईची ती पत्र नाहीत. दुसऱ्याच एका बाईने पाठवलेली आहेत ती माझी आई नाही. मीरा काही क्षण थबकते, पण लगेच शांतपणे बोलते. बरं, ठीक आहे, पण ती पत्र तुम्हाला पाठवली गेली होती आणि ती तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं जागवत होती. ती नकळत वाचली आणि काल रात्री जेव्हा तुम्ही नशेत घरी आला ना, सर, खरं सांगायचं तर पहिल्यांदाच मी तुम्हाला अशा अवस्थेमध्ये पाहिलं होतं. तुम्ही रडत होतात, खूप एकटे, खूप आतून तुटलेले होता.
आरव डोळे मिटतो. त्याचा चेहरा पुन्हा निर्जीव होतो. मी म्हणतोय ना विसरून जाते सगळं. तो न बघता बोलतो. आवाज कठोर पण थकलेला होता. काल जे झालं ते फक्त एक वाईट वेळ होती. बस. त्याचा अर्थ लावायची काहीच गरज नाही. आणि माझ्यावर कोणतीही सहानुभूती दाखवू नकोस. मला कोणाचीच गरज नाही. कुणाचीच नाही. त्याचे शब्द ऐकून मीराचं मन शून्य होतं. पण तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही एक भाव होता, समजून घेणारा. कदाचित आरवने भिंती उभारल्या होत्या, पण मीरा त्या भिंतीपलीकडचा शांत आवाज होती, जो ओरडत नव्हता पण थांबतही नव्हता. मीरा अजूनही त्याच्या समोरच होती. डोळे आता ओलावलेले होते, पण आवाजात कमालीची ठामपणा होती. हो, मी तुम्हाला कसलीही सहानुभूती दाखवत नाही किंवा तुम्ही रडत होता म्हणून दया दाखवत आहे असं अजिबात तुम्ही समजू नका. आणि तसं तुम्ही समजूनही घेऊ नका. आरव थोडा अस्वस्थ होतो, पण काहीही न बोलता तिच्याकडे पाहत राहतो. मला माहिती आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, पण एक गोष्ट सांगू का? देवाने प्रत्येकाला एवढं स्ट्रॉंग बनवलेलं नसतं. प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी नाजूक भावना असतात, इमोशन्स असतात, आणि मला माहिती आहे तुमच्यातही त्या आहेत. ती थोडं थांबते. आता तिचा स्वर थोडा हलका होत जातो, पण तरीही ठाम. पण तुम्ही फक्त त्या भावना झाकून ठेवता. जगापासून, स्वतःपासून सुद्धा. का? जे तुम्ही आहात तेच का नाही दाखवत? का एवढं कठोरपणा ओढून घेतलाय स्वतःवर? एवढं दाखवायचं काय आहे जगाला, की तुम्ही काहीही झालं तरीही कोसळत नाही? आरव आता हळूहळू तिच्याकडे बघतो. त्याचा चेहरा अजूनही शांत होता, पण डोळ्यांमध्ये हे जुने तुटलेले भाव क्षणभर पसरलेले होते. मीरा थोडा श्वास घेते, मग शेवटी हळूवार पण ठाम आवाजात म्हणते, तुम्ही खरंच कठोर आहात की फक्त कठोर असल्याचा नाटक करताय? हा फरक जग ओळखू शकत नाही कदाचित, पण मी नक्कीच ओळखू शकते. आरव काहीच बोलत नाही. त्याचा शांत चेहरा आता पहिल्यांदाच खरा वाटत होता. नकळत तो तिच्या डोळ्यात पाहत राहतो. पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या आत शिरून त्याला बोलतं करत होतं. नकळत मीरा हलक्या पण ठाम आवाजात बोलतच होती. तिच्या शब्दामध्ये कधीही न ऐकलेली समजूत होती, आणि त्या समजुतीमुळेच आरव अस्वस्थ होत चालला होता. सर, मला माहिती आहे, या घरात केअरटेकर म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हाच तुम्ही ठामपणे सांगितलं होतं, माझ्या कोणत्याही गोष्टीत पडायचं नाही, मला असं का वाटतं हे विचारायचं नाही. आणि कदाचित आज मी तीच चूक करत आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित माझा राग येणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, तुम्हाला हवं तितकं तुम्ही माझ्यावरती रागवा, पण फक्त एकदा माझं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या. हे बघा, या जगात खूप लोक असतात. आपल्याला काहीतरी सांगतात, आपण पण काय स्वीकारायचं काय नाकारायचं ते फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये असतं. पण आपण समोरच्याचं बोलणं एकदा तरी ऐकून घेऊ शकतो ना? आरव तसा शांत बसला होता. त्याचा चेहरा थोडा कडक वाटत होता, पण डोळ्यांमध्ये थोडी हलकासा गोंधळ होता. मला खरंच माहिती नाही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडलंय, पण ती पत्र, सर, त्या पत्रावरून इतकं जाणवते. त्या व्यक्तीला तुम्ही आई मानत नाही. तिने तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम केलं आहे. ती पत्र तुमच्याकडे पोचली आहेत. ती एकटीने लिहिलेली आहेत. त्या प्रत्येक ओळीत एक हळवा भाव आहे. मीरा, आरवने थोडा आवाज वाढवत तिच्याकडे रोखून पाहिलं. जे खरं आहे ना ते तुला माहिती नाही, त्यामुळे मी सांगतो या सगळ्यात तू पडू नकोस. ती थोडीशी थांबते, पण अगदी शांत पण भावनिक सुरात म्हणते, बरं, ठीक आहे, मला काहीच माहिती नाही आणि तुम्ही मला सगळं काही आत्ता सांगा असं मी म्हणणारसुद्धा नाही, कारण तुम्ही मला ते सांगायचं की नाही हा तुमचा निर्णय आहे. पण जे मी वाचलं पाहिलं त्यावर मी फक्त एवढंच म्हणेन, मला वाटतं कुठेतरी काहीतरी गैरसमज झालेला आहे. कारण ती पत्र वाचून असं वाटते की त्या व्यक्तीचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. ती खरंच तुमच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते. आरव हलकासा निश्वास टाकतो आणि नजर वळवतो, पण मीरा बोलणं थांबवत नाही. आणि सगळ्यात जास्त मला जे खटकतंय ना ते म्हणजे आई वडील जिवंत असूनसुद्धा त्यांचं तुम्ही श्राद्ध घातलं. हे मी खरंच काही समजू शकले नाही. आरव आता पूर्णपणे गप्प होता. चेहऱ्यावर थोडा तणाव होता, पण डोळ्यात चटक होती. तो बोलणार इतक्यात मीरा पटकन म्हणाली, हो, मला माहिती आहे तुमच्या मनात खूप राग आहे, दुःख आहे. भूतकाळात काहीतरी असं घडलं असेल की जे तुमचं सगळं काही बदलून गेलेलं असेल. म्हणूनच मी असं म्हणत नाही की तुमचं सगळं चुकलं. मी फक्त हे म्हणते की कदाचित त्यांच्याकडूनही काही चूक झाली नसेल, कदाचित गैरसमज झाला असेल. फक्त त्या संधीला एक क्षण देऊन बघा. एकदा त्यांच्या नजरेतून सुद्धा सगळं पहा.
आरव शांत झाला. पहिल्यांदा त्याचं हृदय त्या शब्दांनी हललं होतं आणि तो स्वतःला तोडून पाहणाऱ्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, जे त्याला कित्येक वर्षापासून कुणाकडून मिळालं नव्हतं. मीरा आता गप्प होती, फक्त तिचा आवाज त्या खोलीत अजूनही उसत होता. आरव तिच्याकडे पाहू लागला. हळूहळू जणू पहिल्यांदाच कुणीतरी त्याला त्याच्या भिंतीपलीकडे नेलं होतं आणि तिथे शांतता होती. पण ती भीतीदायक नव्हती, ती सांभाळणारी शांतता होती. सर, खरं तर मला माहिती नाही तुमच्या भूतकाळात नक्की काय घडलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्हीच खूप पूर्णपणे चुकीचे आहात किंवा समोरची जी काही व्यक्ती आहे ती चुकीची आहे. पण का कुणास ठाऊक, मला खरंच असं मनापासून वाटतं आहे की कदाचित काहीतरी तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला असेल आणि कदाचित ती एक वेळसुद्धा चुकीची असेल. फक्त एकदा त्या नात्याला संधी देऊन पाहायला काय हरकत आहे. हे आयुष्य सर देवाने आपल्याला एकदाच दिलं आहे आणि त्या एका आयुष्यात जर आपण आपल्याच लोकांपासून दूर राहिलो तर उरते फक्त पश्चातापाची जागा. मी लहान असताना माझे बाबा हे जग सोडून गेले. माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी माझी आईच आई होती आणि तीच बाबा झाली. तिने आम्हाला सगळं दिलं, प्रेम, आधार, धैर्य. पण तरी बाबा ते बाबाच असतात ना सर, त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. आरवचा चेहरा हलकासा हलतो, पण तो अजूनही शांत होता. मीराचे डोळे आता पाणावलेले होते, पण ती बोलतच राहते. म्हणून जे नातं आपल्या आयुष्यात मिळाले ते तुटलं असेल तरी त्याला एकदा तरी समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. एकदा नीट सगळ्या गोष्टी आठवून बघा ना. खरंच जसं तुम्हाला वाटतं तसं आहे का की त्या काळात काहीतरी चुकलं? समजून घेण्यात, ऐकण्यात. एक दीर्घ शांतता पसरते. मग आरव अचानक थोडा पुढे झुकतो. रागाने पण आतल्या खोल भावनेने घडून जात बोलतो. आरव एकदम दात घट्ट आवळून बोलतो. नाही, मला नाही परत त्या गोष्टींचा विचार करायचा. मी त्या सगळ्या गोष्टी पाठीमागे सोडून दिलेल्या आहेत. माझ्या आयुष्यातून, माझ्या मनातून संपवून टाकलेल्या आहेत मी त्या गोष्टी. त्यामुळे तू परत त्या गोष्टींवरती बोलू नकोस. आरवचं बोलणं ऐकून मीरा मनाशीच विचार करते. तो अजूनही त्या वेदनेच्या खोल गर्तेतून बाहेर आलेला नाही आहे. मी काही बोलल्यावर लगेच तो बदलणार असं कधीच नव्हतं. एवढ्या वर्षापासून तो त्या दुःखात जगतोय, म्हणून मी बोलल्यावर तो लगेचच मागचं सगळं काही विसरेल अशी अपेक्षा मी करूसुद्धा कशी शकते. ती थोडा वेळ खोल श्वास घेते आणि मग हळू आवाजात बोलते. ठीक आहे सर, तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती होती तिने तुम्हाला फसवलं, तुम्हाला त्रास दिला, म्हणून तुम्ही कोणावरतीही विश्वास ठेवत नाही, कोणाला जवळ येऊ देत नाही. ठीक आहे, समजू शकते मी. चला, आपण धरून चालू की खरंच तुमच्यासोबत अन्याय झाला. पण मग त्या गोष्टीची शिक्षा तुम्ही तुमच्या प्रत्येक आजच्या क्षणाला का देत आहात? तुमचं दुःख त्या एका क्षणात होतं, पण तुम्ही तो क्षण आयुष्यभर सावरून बसलात का? सर, आयुष्य देवाने एकदाच दिलं आहे, तेही अशा रागात, एकटेपणात, अविश्वासात घालवावं का? तुम्ही फक्त मोठं केलं स्वतःला, इतकं साम्राज्य तुम्ही उभं केलं, सगळं काही तुम्ही केलं, पण स्वतःचं मन अजूनही भूतकाळात अडकलेलं आहे. का तुम्ही स्वतःसाठी चांगलं जगू शकत नाही? का तुम्ही हसत नाही? का कोणाशी तुम्ही मोकळेपणाने बोलत नाही? हो, एखादी व्यक्ती चुकली असेल तुमच्या आयुष्यात, तुम्ही ती नाती मागे टाकलीत, पण त्या एकट्या नात्यामुळे आयुष्यभर सगळ्याच नात्यांचं दार बंद करायचं का? जगात अजूनही काही माणसं आहेत जी तुमच्या आयुष्यात आनंद खरंच घेऊन येऊ शकतात. प्रत्येक माणूस सारखा नसतो ना. त्यांना तुम्ही संधी दिलीच नाही आणि स्वतःला सतत तुम्ही शिक्षा करत राहिलात. म्हणूनच तुम्ही असे एकटे पडलेले आहात. तुम्ही यातून बाहेर पडा. एखादी वाईट गोष्ट घडली म्हणजे आयुष्याचं वाईट असतं असं नसतं सर. त्या एका आठवणीला धरून जगणं ते म्हणजे स्वतःच्या हृदयावर रोज वार करणं. सर, तुमच्याकडे सगळं आहे, नाव, पैसा, साम्राज्य, पण तरी तुम्ही एकटे आहात का? एका भूतकाळात घडलेल्या गोष्टीला धरून तुम्ही आज तुमचं वर्तमान जगत नाही, तर फक्त सहन करताय. त्या एका जखमेने तुम्ही तुमचं सगळं आयुष्य बांधून ठेवलं आहे. आमचं बघा ना पैसा आहे ना मोठं घर. आमचे बाबासुद्धा नाहीत आमच्या आयुष्यात, पण तरीही मी, आई आणि माझी बहीण आम्ही तिघी म्हणून एकत्र हसत जगतो. काटकसरीने का होईना, पण सुखात जगतोय. आरव थोडा वेळ डोळे मिटतो. काहीतरी जाणवते त्याला. मीरा आता अधिक भावनांनी भरलेली वाटते. कारण आम्ही भूतकाळात अडकून राहिलो नाही. आम्ही दुःखाला स्वीकारलं, पण त्याला आयुष्यात हक्क दिला नाही. तुमचं सर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. फक्त तुम्ही स्वतःसाठी जगायला विसरलेला आहात. स्वतःसाठी तुम्ही हसणं विसरलेला आहात आणि म्हणूनच तुमचं मन, हे घर, तुमचं जगणं सगळं शांत थकलेलं वाटतं. काल तुम्ही दारू पिऊन आलात. कुठेतरी न दुखवता स्वतःला शांत करण्याचा एक असहाय्य प्रयत्न केला तो. पण सर, हे खरंच योग्य आहे का?
मी तुमच्याशी फक्त एकच रिक्वेस्ट करते, स्वतःला यातून बाहेर काढा, थोडं मोकळं श्वास घ्या, बाहेर फिरा, माणसात राहा. फक्त काम, राग आणि आठवणींमध्ये अडकून राहू नका. एकदाच मिळालेले आयुष्य आहे ते सतत वेदनेने झाकून ठेवणं हे आयुष्याची अन्याय आहे आणि तुमच्याशीही. तुम्हाला माहिती आहे का सर, देवाने आपल्याला या जगात पाठवले पण कोणालाही संपूर्ण सुख दिलं नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही त्रास आहे. कधी फॅमिलीचं दुःख, कधी पैशाचं टेन्शन, कधी आजारपण, तर कधी मनात खोल रुतून बसलेली एखादी आठवण. पण सर, आयुष्य म्हणजे नुसतं ते दुःख सोबत घेऊन जगणं नाही ना. ते दुःख झाकून त्यातून मार्ग काढत पुढे जाणं हेच खरं आयुष्य असतं. आणि तुम्ही त्या दुःखापासून पळ काढण्यासाठी स्वतःला कठोर बनवलं आहे. तुम्ही कठोर झालात फक्त एक भूतकाळ विसरण्यासाठी. पण खरं सांगा मला सर, विसरलात काय तुम्ही ते सगळं काही दुःख, की अजूनही तीच गोष्ट तुमचं मन पोखरत राहते? आरवचा चेहरा हलका बदलू लागतो. त्याचा कठोर चेहरा आता थोडा नरम होत जातो. सर, दुःख विसरण्याचा एकच मार्ग आहे, हसणं, जगणं, माणसांमध्ये राहणं. तुमच्या आत जे काही तुटलेलं आहे त्याला जोडायचं असेल तर बाहेरचं थोडं जगायला लागेल. तुम्ही म्हणाल हे सगळं काही कठीण आहे. होय, आहेच कठीण. पण कठीण गोष्टी सोडून दिल्या तर मग जगणार काय? थोडा बदल करून बघा तुमच्या जगण्यात. थोडं स्वतःसाठी हसा, थोडा वेळ मोकळं राहा, मग बघा तुमच्या मनालाही हळूहळू हसू यायला लागेल. सर, मी काय म्हणते, तुम्ही ना एखाद्या व्यक्तीसोबत छानशी फ्रेंडशिप करा. एक असं नातं जिथं तुम्ही कुठलाही मुखवटा घालायची गरज नाही, जिथं तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकाल. आरव तिच्याकडे पाहतो. मीराचं आत्मविश्वासाने बोलणं चालूच असतं. सर, तुम्हाला सांगू, एक खरा मित्र असतो ना, तो फक्त वेळ घालवायला नसतो. तो तुमचं खरं रूप ओळखतो, तुमचं न बोललेलं ऐकतो आणि सगळं अजूनही तुमच्याजवळ उभा राहतो. मीरा आता आरवसमोर उभी राहते आणि आपला हात पुढे करते आणि हसतच बोलते, तुम्ही माझ्यासोबत फ्रेंडशिप कराल का? आरव काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे, मग तिच्या हाताकडे पाहतो. तो गंधाळलेला होता पण गप्प होता. तो हात पुढे करत नाही. मीरा थोडा वेळ वाट पाहते. तिचा हात थोडा थरथरत असतो. शेवटी ती तो हात हळूच पाठीमागे घेते. मीरा थोडीशी हसते आणि थोडंसं उदासपणेच बोलते, सॉरी, खरंच सॉरी. एक केअरटेकरसोबत फ्रेंडशिप करणं हे तुमच्या स्तराला शोभणार नाही, माहिती आहे मला. तुम्ही चांगल्या लोकांशी फ्रेंडशिप कराल, पण काही हरकत नाही. मी फक्त इतकंच म्हणेन, कोणासोबत तरी फ्रेंडशिप करा. कोणीतरी असू दे तुमच्या आयुष्यात, ज्याच्यासोबत तुम्ही मोकळं बोलू शकाल, ज्याच्यावर विश्वास ठेवू शकाल. आरव गप्पच होता. ती त्याच्याकडे शेवटी नजर टाकते आणि वळते. मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला होता, थंड झाला असेल आता. तुम्ही खाली याल का? मी गरम तुम्हाला ब्रेकफास्ट बनवून देते, या तुम्ही. ती निघून जाते. आरव फक्त तिच्याकडे पाहत राहतो, निशब्द विचारात. बापरे, किती बोलले मी. माझा स्वतःलाच विश्वास बसत नाही. या दहशतवादी माणसासमोर मी एवढं काही बोलले. पण जे बोलले ते मनापासून बोलले. कदाचित थोडा फरक पडेल, कदाचित तो हसायला शिकेल, कदाचित त्याच्या आयुष्यातील काळोख जरा उजळेल. मला खरं तर त्याला त्याच्या आईबाबांशी पुन्हा एकत्र आणायचं आहे. पण त्याआधी त्याला जगणं शिकवायला हवं. आयुष्य काय असतं हे खरं तर त्याला सांगायला हवं. आयुष्य काय असतं हेच तो विसरला आहे. आधी ते तो शिकला पाहिजे. मीरा मनाशीच विचार करत होती आणि ती किचनमध्ये निघून जाते. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आपल्या मीराने आपल्या आरवला ज्या पद्धतीने समजावून सांगितलं ते तुम्हाला आवडलं का? मीराचे विचार तुम्हाला आवडले का? मीराने तर आता झोपलेल्याच आरवला काल प्रॉमिस केलं होतं की ती त्याच्या आईबाबांना आणि त्याला एकत्र आणेल. आता खरंच मीरा असं करू शकेल का? ती तिचं प्रॉमिस पाळू शकेल का? जो आरव दुःखामध्ये जगतोय, स्वतःला त्याने कठोर बनवलं आहे, त्या आरवला ती नॉर्मल माणसामध्ये आणू शकेल का? बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं, काय मध्ये प्रॉब्लेम्स येतात, ती काय पुढे करू शकते, सगळं काही पुढे समजेल. फक्त थोडा धीर धरा. आणखीन एक कमेंट आली होती की तुम्ही आणखीन खेचून धरा. असं काही नाही बरं का. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पात्र हळूहळूपणे उलगडावं लागतं. प्रत्येक गोष्ट अशी एकदम मी ताणूनसुद्धा धरत नाही आणि प्रत्येक गोष्ट अशी एकदम मी चेंजसुद्धा करू शकत नाही. आपलीच गोष्ट घ्या ना. आपल्या आयुष्यामध्ये एखादा जरी घटना घडली तर आपण लगेचच त्यातून बाहेर पडतो का? नाही. त्यासाठी थोडा वेळ लागतो. मग ती स्टोरी कसली ना. प्रत्येक
रिअल माणसासारखी लाईफ दाखवायलाच हवी ना. स्टोरीमध्ये थोडी सगळ्या अचानक गोष्टी घडलेल्या दाखवायच्या आहेत. हळूहळू ते पात्र उघडलेलं मला दाखवायचं आहे. आरव आधी खूप रागीट होता आणि तो लगेचच नॉर्मल झाला हे मी नाही ना दाखवू शकत. हे तुमच्या मनालासुद्धा पटणार नाही. हळूहळू ती एक प्रोसेस आहे, त्यामुळे तुम्ही थोडा धीर धरा. मी कोणतीही स्टोरी जास्त वाढवणार नाही. तुम्ही आधीच्या 2 स्टोऱ्यासुद्धा बघितलेल्या आहेत, प्रेम हे आणि एक लग्न प्रेम कहाणी. मी ती अजिबात वाढवली का? योग्य त्यावेळी योग्य तिथे मी स्टॉप घेतलेला आहे. तसं या कथेचासुद्धा होईल. आणि ही कथासुद्धा खूप छान आहे. तुमचासुद्धा रिस्पॉन्स मला खूप छान भेटतो आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. असंच कथेवरती प्रेम करत राहा. मी रोज तुमच्यासाठी स्टोरी अपलोड करत राहीन. बाकी आजचा भाग कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. बाय, टेक केअर.